आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मालेगावातून एक मोठी बातमी येते ती म्हणजे मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरण आणि हत्या प्रकरणानंतर मालेगाव न्यायालय परिसरात काहीसा तणाव निर्माण झालाय। न्यायालय परिसरात महिलांनी आक्रोश केलाय तर तरुणांनी ठिय्या मांडल्याने मोठा तणाव निर्माण झाल्याचं दिसून येतंय। त्यामुळे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक करतायत। दरम्यान आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर येते। तणाव निर्माण झाल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे 27 नोव्हेंबरपर्यंत। त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी मालेगावातील मोसम पुलावर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मालेगावात काहीसा तणाव निर्माण झालेला आहे। मालेगाव न्यायालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। मात्र कोर्ट आवारात जो जमाव जमला होता, आंदोलक जमले होते, ती परिस्थिती पाहता आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर न्यायालयाचं कामकाज पार पडलं। मालेगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात स्थानिकांनी ही आक्रमक भूमिका घेतली। निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता आंदोलकांचं काय म्हणणं आहे? अजूनही तीच परिस्थिती आहे का? मोसम पुलावरची काय स्थिती आहे? नक्कीच विनोद सर, आपण जर बघितलं तर मालेगावमध्ये डोंगराळी परिसरामध्ये ही घटना घडली होती। एका 3 वर्षीय मुलीवर जो गावातील एका 24 वर्ष नराधमाने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होती। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये एक संतप्त अशी भावना होती। आज आपण जर पाहिलं तर संबंधित जो आरोपी होता, संशयित आरोपी, त्याला आज मालेगाव कोर्टात हजर करणार होते। मात्र सकाळपासूनच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ग्रामस्थ असतील किंवा त्या भागातील नागरिक असतील, त्यांनी कोर्टाच्या सर्व परिसरात जी ती गर्दी केली होती आणि त्यांची एक संतप्त अशी प्रतिक्रिया होती की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी द्या अशी मागणी जी ती स्थानिक नागरिकांकडून आणि ग्रामस्थांकडून केली जात होती। अशा परिस्थितीत देखील पोलिसांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। मात्र नागरिक जे ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्या काळामध्ये जे या ठिकाणी आरोपीला जे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि न्यायालयाला आता 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली। मात्र या सर्व प्रकरणानंतर देखील या भागातील नागरिक जे ते संतप्त आहेत आणि त्यांनी आता मालेगावच्या मोसम पूल परिसरामध्ये आता रस्ता रोको आंदोलन सुरू केलंय आणि आरोपीला तत्काळ फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या अशी जी भावना जी ती त्या ठिकाणी आंदोलकांच्या वतीने व्यक्त केली जात आहे। अगदी आंदोलक आक्रमक आहेत आणि आता आरोपीला ताब्यात द्या असा संताप व्यक्त करतायत। महिलाचा संताप अनावर झालेला आहे। इतरही आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि मोसम पुलावर हे आंदोलक अजूनही ठिय्या मांडून बसलेले आहेत। धन्यवाद निलेश दिलेल्या अपडेट्सबद्दल।